Hello student, welcome in new academic year. In standard 6th, subject General Science, the first chapter is Natural Resources, Air, Water and Land. In this chapter, we are going to see the information about all natural resources including with air, water and land. So first of all, we introduce all such things, air, water and land, with help of some example, and finally we are going to see each and every topic of the chapter. So let us start with the introduction part of the chapter. Let us discuss some questions are given on left hand side of the book. According to the picture, observe this picture and give the answer of questions. First question is, where do we see the bird? Here the bird is flying. That means we see the bird in the air. Second question, where is the cow grazing? Here cow is grazing. That means our answer is cow grazing on the land. Similarly, third question, locate the tree and the road. रस्ता आणि झाडे कुठे आहेत? Here is the road and also here is a tree. Both are situated or located on the land. Four questions. Where does the river come from? How does it flow? नदी कुठून वाहत आहे? It is flowing from mountain towards the region where the slope of land is higher order to lower order. So in this way, the water is flow from slope of higher order to the lower order. Where is the aeroplane? Aeroplane is flying in the air. Where are the fish seen? Fish seen into the water. What is the sailboat floating? Sailboat is floating on the water. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. यावर्षी आपण प्रथमच इंग्रजी माध्यमाला सामोरं जातोय, म्हणून मी तुम्हाला मराठीत सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. चित्राचं निरीक्षण करून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पक्षी कुठे आहेत? आपण पाहतो या ठिकाणी की पक्षी या ठिकाणी हवेमध्ये उडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा प्रश्न आहे, गाय कुठे चरत आहे? गाय जमिनीवर चरत आहे. तिसरा प्रश्न आहे, रस्ता झाडे कुठे आहेत? इथं रस्ता दिसतोय आपल्याला आणि हे झाड आहे. रस्ता आणि झाड दोन्ही आपल्याला जमिनीवर पाहायला मिळत आहे. नदी कोठून कोठे वाहत आहे? नदी डोंगरावरून उताराच्या दिशेने जास्त उताराकडनं कमी उताराकडं तिचं पाणी वाहत आहे. पुढचा प्रश्न आहे, विमान कोठे आहे? इथे विमान आपल्याला दिसतंय. आपण त्याचं उत्तर सांगूया, विमान हवेमध्ये उडत आहे. पुढचा प्रश्न आहे, मासे कुठे दिसत आहेत? या ठिकाणी आपल्याला मासे पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचा प्रश्न विचारलेला ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? जहाज कशावर तरंगत आहे किंवा होडी कशावर तरंगत आहे? तर होडी पाण्यावर तरंगत आहे. या सगळ्यांमध्ये आपण थोडंसं उजव्या बाजूला जर पाहिलं तर 3 स्पेलिंग आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही काय करायचंय, आजचा आपला तास संपला की ह्या 3 स्पेलिंगला फार महत्व आहे. या 3 स्पेलिंगचं तुम्ही पाठांतर करायचं. त्यातला हा जो पहिला स्पेलिंग आहे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ॲटमॉस्फिअर याचा अर्थ आहे वातावरण. दुसरा आहे हायड्रोस्फिअर, त्याचा मराठीत अर्थ आहे जलावरण. आणि तिसरा आहे लिथोस्फिअर, त्याचा मराठीत अर्थ आहे शिलावरण. आता या सर्वांचा अभ्यास करत असताना वातावरण, जलावरण आणि शिलावरण
या गोष्टींचा अभ्यास तुम्ही भूगोल या विषयामध्ये केलेला असेल. याचा डिटेल चर्चा आपल्याला पुढच्या मुद्द्यामध्ये करायची आहे. पुढच्या मुद्द्याचा टॉपिक आहे नॅचरल रिसोर्सेस. आता याच्यामध्ये जो पहिला टॉपिक आपला येतोय तो पाहण्यापूर्वी आपण आता ज्या चित्रांची चर्चा केलेली आहे त्या चर्चेवर आधारित संपूर्ण वर्णन या पॅराग्राफ मध्ये पाहायला आपल्याला मिळेल. सो लेट अस स्टार्ट विथ इंग्लिश. नॅचरल रिसोर्सेस. We can see that some things in the picture are in water, some on the land, and some in the sky. That is in air. Thus, all things on the earth are associated with air, water, and land. आपल्याला वरच्या चित्रावरून काय समजलं किंवा काय लक्षात येईल याची जर चर्चा करायची म्हणलं तर आकृतीमध्ये काही घटक असे आहेत जे आकाशामध्ये आहेत म्हणजे हवेत आहेत, तर काही घटक आपल्याला पाण्यामध्ये आढळत आहेत आणि काही घटक आपल्याला जमिनीवर आढळत आहेत. इथं त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. Thus, all things on the earth are associated with air, water and land. आणि म्हणून पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहे. Air, water and land are called as Earth's atmosphere. तीन जे घटक इथं दिलेले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत की जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असं संबोधलं जातं. आता आपण थोडस एक मुद्दा घेऊ. ज्यावेळेस एखादी वस्तू एअर मध्ये असेल त्याच्याशी संबंधित असणारा घटक याला आपण ऍटमॉस्फिअर असं म्हणणार आहोत. दुसरा आहे वॉटर. पाण्याशी संबंधित असणाऱ्या सर्व थिंग्स म्हणजे सजीव असेल किंवा निर्जीव असेल तर त्याला आपण हायड्रोस्फिअर असं म्हणणार आहोत. आणि तिसरा घटक आहे लँड. याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांना आपण लिथोस्फिअर असं म्हणणार आहोत. परत एकदा अर्थ सांगतो बा. ऍटमॉस्फिअरला आपण वातावरण म्हणणार आहोत ज्यात सगळे हवेतले घटक येणार आहेत. हायड्रोस्फिअरला आपण जलावरण म्हणणार आहोत ज्यात सर्व पाण्यातील घटक येणार आहे. आणि लिथोस्फिअरला आपण शिलावरण म्हणणार आहोत ज्यात सर्व जमीन आणि जमिनीच्या खालचे घटक येणार आहे. सो these three words are very important. Atmosphere related with air, hydrosphere related with water, and lithosphere is related with land, respectively. Moreover, the different living things occupy these three spheres of the earth. बहुतांशी जे सजीव आहेत ह्या तीन घटकामध्ये संचार करताना, या तीन आवरणामध्ये संचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. These living things and part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are altogether called as biosphere. Very important definition of the biosphere. So starting from here, these living things and part of lithosphere, hydrosphere, atmosphere which occupy together are called as biosphere. थोडक्यात काय तर विविध सजीवांचा वावर, संचार या तिन्ही आवरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सजीव आणि त्यांनी व्यापलेलं शिलावरण असन, जलावरण असन, वातावरण असन या सर्व भागांना जीवावरण अर्थात हा नवीन शब्द तुम्हाला इथं आलेला आहे बायोस्फियर असं म्हणतात. These spheres have formed on the earth naturally. हे जे आवरण तयार झालेली आहेत पृथ्वीवर ही निसर्गतः निर्माण झालेली आवरण आहेत. हे आपण मागच्या वर्षीच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. We have learned all these things at the previous standard. The atmosphere is a layer of air that surround the earth. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. The surface of the earth compresses the water and land
दॅट इज द हायड्रोस्पियर अँड लिथोस्पियर. पृथ्वीचा पृष्ठभाग, पाणी आणि जमीन या दोन घटकांपासून म्हणजेच जलावरण आणि शिलावरण यांपासून बनलेला आहे. या ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत पहा, हायड्रोस्पियर आणि लिथोस्पियर. हायड्रोस्पियर पाण्याशी संबंधित आणि लिथोस्पियर जमिनीशी संबंधित. यांची शास्त्रीय नावं जलावरण आणि लिथोस्पियरला शिलावरण म्हणतात. Of these hydrosphere occupy a much larger part than the lithosphere. भूतलावर जर आपण थोडंसं डोकावून पाहिलं तर we have seen that there is the larger part occupied of the earth by hydrosphere. म्हणजेच जलावरणानं पृथ्वीवरचा बराचसा भाग व्यापलेला आहे तुलनेमध्ये शिलावरणाच्या. आपल्या सर्वांना कल्पना असेल की पृथ्वीच्या भूभागावर एकूण 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे आणि म्हणून ही ओळ फार महत्वाची आहे. ऑफ दीज द हायड्रोस्पियर ऑक्युपाय मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्पियर. As shown the proportion of the land and water on the earth. See here the figure that gives details about the lithosphere and hydrosphere. Suppose this is the earth and the earth occupy 71% with hydrosphere and 29% with lithosphere. या ठिकाणी आकृतीत जर आपण थोडंसं डोकावून पाहिलं तर पृथ्वीचा पृष्ठभाग जवळजवळ 71% पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि 29% जमीन म्हणजे लँड हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसेल. परीक्षेसाठी हा गाळलेली जागा जोड्या लावामध्ये विचारणारा महत्वाचा प्रश्न आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर ॲज व्ह्यू ऑफ एक्झाम. वी ऑल्सो लुक अपॉन these natural components in solid, liquid and gaseous form as the resources. स्थायू, जल आणि वायू. आपल्या सर्वांना इयत्ता 4थी मध्ये ही संकल्पना झाली असेल. स्थायू, द्रव आणि वायू या रूपातील नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधन म्हणून, नॅचरल कॉम्पोनंट म्हणजे संसाधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. इन अदर वर्ड वी यूज देम फुलफिल आवर रिक्वायरमेंट. अगदी दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर हे सर्व जे घटक आहे जे निसर्गात उपलब्ध असतात, नॅचरल कॉम्पोनंट असतात, जे सॉलिड फॉर्म मध्ये असतील, लिक्विड फॉर्म मध्ये असतील किंवा गॅसियस फॉर्म मध्ये असतील, ती आपल्या गरजा ज्या आहेत, प्राथमिक गरजा असतील त्या आपल्या पूर्ण करत असतात. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे नॅचरल कॉम्पोनंट अत्यंत उपयुक्त घटक आहे. लेट अस नाउ स्टडी ऑल दीज 3 कॉम्पोनंट इन डिटेल. ह्या तिन्ही घटकांचा अभ्यास आपण सविस्तर पद्धतीने करणार आहोत. या ठिकाणी आपला आजच्या भागाचा जो पहिला टॉपिक आहे तो पूर्ण होतोय. सो व्हॉट वी स्टडी टुडे? वी स्टडी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द चॅप्टर फर्स्ट. ऑल सच थिंग्स, atmosphere, hydrosphere and lithosphere. You can read all these topics at home and find out the difficult word, translate into your mother tongue, that is in Marathi, and also you find out some question or make some question after reading your all page. If some question are find into the exercise, you also find out the answer of this question in this topic like as the natural resources. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जो अभ्यास पाहिला त्यामध्ये ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, जलावरण आणि शिलावरण यावर आधारित जो घटक आहे पृथ्वीच्या आवरणाच्या संदर्भातला, याचा अभ्यास आपण आज केलेला आहे. हा संपूर्ण पानाचं तुम्ही वाचन करा. वाचन केल्याबरोबर त्या पानांमध्ये समजा स्वाध्यायामध्ये काही प्रश्न विचारलेले असतील तर त्या स्वाध्यायामधल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे आपण आजच्या तासाला या ठिकाणी थांबूया आणि आपल्या काही शंका असतील तर आपण मला व्हॉट्सअप ग्रुपवर विचारल्या तरी चालतील. आपण आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.